सो हे गाईज गुड मॉर्निंग. तर आता वाजले 8:15 आणि मी आता निवमला टिफिन करते. निवमला मी देणार आहे पनीर पराठा. तर खूप थंडी होती तर इकडं पीठ मळून घेतलं आणि आता पटकन पनीर पराठा बनवते त्याला. तर हे बघा, आणि थंडी बापरे, 8:30लाच एवढी थंडी होती ना, काय सांगू तुम्हाला. थंडी थंडी थंडी. तर त्याला 2 पराठे दिले टिफिनमध्ये आणि छान लागतं. तो खाऊन घेतो दोघं पराठे वगैरे. तर पटकन पराठे वगैरे बनवून घेते. त्याच्यासोबत केचप देते मी त्याला आणि छान लवकर बनतं. तो असे भाजी वगैरे पोळी वगैरे काही खात नाही, मग त्याला पराठे वगैरे करून देते. मेथीचे पराठे, आलूचे पराठे, पनीर पराठे वगैरे असे सगळे पराठे वगैरे मी त्याला करून देते. तर बघा 2 पराठे बनवले होते त्याला. आता त्याचं टिफिन पॅक करून देते पटकन. जास्त काही खात नाही तो, त्याच्यामुळे मग काही देत नाही मी त्याला. त्याला उठवायचं पण आहे. 8:30 झाले तर 8:30ची स्कूल असते, पण तो नेहमी आता 2-4 दिवसापासून उशिराच जातोय. तर आता पटकन पॅक करते. तर चला आता जाते त्याला मी आता उठवायला. निवमला आता उठवते आणि 8:30 वाजले असतील आता. तरी बघा तुझी उठव. हे 8:30 वाजले. तर आता त्याला फ्रेश केलं आणि त्याची आंघोळ घातली आणि निवम रोज रडतो. असं पण नाही का असं एक दिवस तो शांत जातो, रोज रडतो निवम. तर आज त्याच्या स्कूलमध्ये फर्स्ट डे होता, तर तो बनून गेला होता. काय बनून गेला होता तो? तर तो बनून गेला होता सोल्जर. त्याच्याकडे युनिफॉर्म होता, तर मग तेच घालून दिला आम्ही त्याला कॉस्ट्युम. तर आता त्याला पटकन रेडी वगैरे करतो. ऑलरेडी तो खूप उशीर झाला होता. तरी बघा पटकन त्याला लोशन वगैरे लागते. निवम चालला तर झालाय रेडी. ची बॅग बॉटल कुठं होती हो? आता बॅग थंडी. आता निवाचा आता काय निवाला उठण्याची गरज नाही. काय रे निवा ऑफिसर चाललाय तो. हा ना, चल ना. ते म्हणलं उचल मला, उचल. तर आता चाललंय निवम स्कूलला आणि 9 वाजूनच गेलो, तो उशीर खूप झाला होता त्याला. तर त्याला रोज सोडायला पण जावं लागतं, रोज घ्यायला पण जावं लागतं. आणि छान मस्तपैकी ऊन आलं होतं. तर त्याचे पप्पा रोज सोडायला जातात. कधी माझं जर आवरलं गेलं तर 12-1 पर्यंत, तर मी पण घ्यायला जाते त्यानं. तर हे बघा आता चाललं. तर आता 1:15ला. बाय. तुझ्या हातातच राहू दे बेटा. बाय कर ना, असं कर ना. बाय. निवम स्कूलला आणि मी आता झोपते थोडीशी, कारण की माझी झोपच झाली नव्हती. रात्री खूप उशिरा झोपली. तर आता वाजले होते 9, तर 1 तास झोपते थोडीशी. त्याच्यानंतर मग डायरेक्ट तर मी झाली फ्रेश आणि आता किचनमध्ये आले आणि आता नाश्ता बनवते. आणि इकडे मी डोश्याचं पीठ भिजवलं होतं कालच, थोडंसं उरलेलं होतं, मग आज पण बनवून घेतले. इकडे पाणी गरम करायला ठेवलं, थोडंसं पाणी घेते पहिले. थंडीमुळे नाही का जास्त पीठ भिजत नाही, त्याच्यामुळे खूप असे डोसे बरोबर बनत नाही. आणि मी चटणी बनवली, बटाट्याची चटणी वगैरे. तर आता गरम पाणी पिणं थोडेसे घशाला पण बरं वाटतं थोडं.
तर आता पटकन घेते पाणी वगैरे. हे बघा आता पटकन मी घेते नाश्ता वगैरे करून 2 पराठेच घेतले आणि आता माझे सगळे स्वयंपाक वगैरे पण झाला. आता मी आता कपडे टाकायला चालली ना. आता वाजले हे 1:15 पर्यंत माझं सगळं आवरलं जातं. रूम पण माझं आवरलं गेलं होतं. हे बघा निवमच्या यायच्या अगोदर माझं सगळं 1 पर्यंत सगळं आवरलं जातं. तर अशी माझी सकाळची रुटीन असते. पूर्ण दिवसची रुटीन तुम्हाला आज बघायला भेटणार निवम आला. आणि आता वाजता हे 7 आणि आता मी दुपारी झोपली होती. त्याच्यानंतर निवमला जेवण वगैरे दिलं होतं आणि आता चहा वगैरे घेते. थंडी असल्यामुळे थोडंसं चहा घ्यावं असं वाटतं. गवती चहा तिकडं आमचं देवार आहे. आता पटकन चहा वगैरे बनवते आणि रात्रीची पण खूप तर इकडं ठेवला आहे चहा. पटकन चहा आणि टोस्ट वगैरे घेते. थोडं बरं वाटतं. आणि स्वयंपाकमध्ये मी आज मेथीची भाजी बनवणार आहे. माझ्या पद्धतीने आम्ही कशी मेथीची भाजी बनवतो शेंगदाणे वगैरे टाकून. ते शेंगदाणे लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्यायचं. थोडंसं ओलं आणि मेथीची भाजी टाकून द्यायचं. थोडंसं पाणी टाकून. जास्ती पण बेटर नाही टाकायचं. थोडीशी हळद टाकायची म्हणजे थोडंसं कलर यायला. तर हे बघा आता. आणि इकडं आता भाकरी टाकून घेते. 2-3 भाकरी टाकायच्या आता फक्त. आणि पटकन आता भाकरी वगैरे बनवून घेते. भाकरीसोबत छान लागते थंडीमध्ये मस्तपैकी गरम गरम. तर आता पटकन भाकर वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे पण होते माझे आणि मला पण जेवण द्यायचं होतं. तर पटकन भाकर करते. आणि निवमला मी बनवलं होती अंड्याची भाजी. तो मेथीची भाजी वगैरे काही खात नाही तर त्याच्यामुळे. तर बघा आता माझी आज भाकर फुगते की नाही फुगते बघू आता. तर मला दाखवते माझी कशी भाकर फुगते बघा आता. हे बघा बघा बरं का. वाव छान फुगली. पटकन भाकरी वगैरे करून घेतल्या. तिकडं भाजी पण झाली होती माझी. इकडं आता बघा ही भाजी झाली आहे. तिकडं भात लावला होता मी आणि इकडं तर निवमला आता बनवले आणि निवमला जेवण द्यायचं मला. माझे भांडे पण घासून झाले होते. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते नक्की कमेंट करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी आता निवमला जेवण देते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.